नमस्कार मित्रांनो, आपण आज आलोय श्री क्षेत्र शनीश्वर देवस्थान नस्तानपूर, जे की नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये आहे. आणि जे 3.5 शक्तिपीठ आहे ते एक 3.5 शक्तिपीठापैकी एक नस्तानपूर म्हणून एक शनी महादेवाचं मंदिर आहे. आणि ते एक शक्तिपीठ आहे, जे 3.5 शक्तिपीठ आहे त्यापैकी एक शक्तिपीठ म्हणून नस्तनपूरला श्री क्षेत्र शनिदेवाचं एक देवस्थान आहे. आपण एक काही वेळामध्ये देवस्थानाकडे प्रस्थान करणार आहोत. गाडी पार्क केल्यानंतर आपण थोडस समोर चालत आलो की आपल्याला लागतं ते श्री क्षेत्र शनी महाराज मंदिर याची कमान, आणि आपण आता कमानीतनं मध्ये दर्शनासाठी प्रवेश करणार आहोत. प्रवेशद्वारातनं प्रवेश केल्यानंतर मध्ये लागतो तो आपल्याला प्रसादालय. आपण बघू शकता की नस्तनपूर येथील जे क्षेत्र आहे शनिदेवाचं मंदिर, तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला स्टॉल लागलेले दिसतात. समोर बघू शकता तुम्ही, जे तेल वगैरे लागत असतं. श्री क्षेत्र नस्तनपूर येथे जे ट्रस्ट आहे शनी महाराज मंदिर ट्रस्ट नस्तनपूर, यांच्या वतीने जे भाविक येत असतात त्या भाविकांसाठी अभिषेकाची म्हणून व्यवस्था केलेली आहे. आपण समोर बघू शकता, आपल्याला समोर अभिषेकासाठी मोठमोठे पॅन्डल तयार झालेले दिसतात, जे आपण भक्तांना अभिषेक करायचा असतो. अत्यल्प कमी दरामध्ये तिथे अभिषेकाची व्यवस्था तिथे केलेली आहे. आणि आपण आता समोर मंदिराकडे जाणार आहोत. आपण मंदिर आल्यानंतर आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी आपल्याला इथे दिसून येते. आणि आपण आता दर्शन रांगेमध्ये लागून नस्तनपूर येथील शनी महादेव यांचं दर्शन घेणार आहोत. समोर प्रचंड अशी गर्दी आपल्याला दिसते. मंदिराच्या दर्शन रांगेत नंबर लावल्यानंतर आपण समोर शेवटी पोहोचतो. मंदिराच्या गाभाऱ्याजवळ पोहोचतो. आपण एक काही मिनिटांमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण पोहोचणार आहोत. समोर जर बघितलं तर आपल्याला मंदिर स्पष्टपणे दिसते. जर समोर बघितलं तर आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. आणि सुंदर जसं मंदिराचं प्राचीन बांधकाम आपल्याला इथे आढळून येते. आज
आज रविवारचा दिवस आहे आणि समोर जर बघितलं आपण जर बघितलं तर आपण दर्शन मंदिर दर्शन घेत आहोत आणि समोर जर बघितलं तर आपल्याला प्रसन्न अशी शनेश्वराची मूर्ती आपल्या समोर दिसत आहे आणि आपल्या युट्यूबच्या ग्राहकांना आपण ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. समोर जर बघितलं तर आपल्याला प्रसन्न अशी मूर्ती दिसते. आपण दर्शन रांगेतनं दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर पडतो त्या मंदिराच्या बाहेर दुसऱ्या प्रवेशद्वाराने आणि समोर जर बघितलं तर आपल्याला सुंदर जशी प्रसन्न अशी मूर्ती आपल्या समोर गाभाऱ्यात दिसते. आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर मंदिराचा परिसर हा अत्यंत स्वच्छ आणि टापटीप आपल्याला दिसून येतो. आणि आपण मंदिराच्या ज्या अवतीभोवती आहे जे छोटे मोठे मंदिर आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिकडे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. समोर बघू शकता की छोटे मोठे मंदिर आहे. आपण बघू शकता की मंदिराच्या बाजूला जो लाईनवरचा रेल्वे ट्रॅक आहे जो की उत्तर भारतात जोडला जातो आणि इकडनं नाशिक निघाला समोर मंदिराच्या डाव्या बाजूला रेल्वेचा ट्रॅक आणि प्रत्यक्ष आपण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला मी रेल्वे दाखवली आहे. दर आमोशेला इथे रेल्वेच्या एक एक दोन दोन फेऱ्या थांबत असतात. जी भाविक नाशिकवरून येत असतात किंवा उत्तर भारताकडे येत असतात त्या भाविकांसाठी खास प्रशासनानं ही व्यवस्था केलेली आहे. आणि आपण आता आजूबाजूचा जो मंदिराचा परिसर आहे आपण तो बघणार आहोत. मंदिराचा परिसर जर बघितला तर अत्यंत हिरवागार झाडाने वेढलेला असून संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला गार्डन आणि खूप मोठ्या प्रमाणावरती झाडे दिसतात. तुम्हाला त्या झाडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पक्षी आणि प्राणी असतात. ते समोर तुम्ही बघू शकता की सुंदर जसं हिरवळ आणि घनदाट झाडाने वेढलेला परिसर आपल्याला आढळून येतो. आणि आपण आता समोर जाणार आहोत. श्री क्षेत्र नागपूर आल्यानंतर एकंदरीत जर आपण बघितलं तर हे तीर्थक्षेत्र अतिशय प्रगत आणि प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे जे 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. जर आपण सगळ्या सभोवतालचा परिसर जर बघितला तर अत्यंत सुंदर आणि स्वच्छ असं नियोजन आपल्याला श्री क्षेत्र नागपूर येथे आपल्याला दिसून येते. आणि जे बाहेरून भाविक आले त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था पण इथे आहे. आणि जे भाविक अभिषेक करू इच्छितात त्यांच्यासाठी अत्यल्प कमी दरामध्ये इथे अभिषेकाची व्यवस्था केलेली आहे. आणि सुंदर असं मंदिराचं बांधकाम झालेलं आपल्याला इथे दिसून येतं. आणि मंदिराच्या ज्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्ण घनदाट झाडांनी हिरवळ असा आपल्याला इथे दिसून येतो. जेणेकरून आपण उन्हाळ्यामध्ये या, पावसाळ्यामध्ये या किंवा हिवाळ्यामध्ये या कुठल्याही तिन्ही ऋतूमध्ये जर आपण आलात तर सुंदरचं असं दृश्य आपल्याला झाडांचं हिरवगार आपल्याला दिसून येतं. विविध प्रकारची झाडं नागपूर ते त्या जे ट्रस्टी असतील
त्या ट्रस्टीने लावलेला आहे आणि मी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम सर्व भक्तांना एकच सांगू इच्छितो की आपण जर नांदगाव परिसरामध्ये जर आलात किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये आलात तर आपण सहपरिवार श्री क्षेत्र नस्तानपूर येथे भेट द्यावी. धन्यवाद.